ठाणे महानगरपालिकेतर्फे साजरा होणार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. डॉक्टर निर्मोही फडके यांच्या व्याख्यानाने होणार उद्घाटन. राज्यभरात 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2025 हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार 14 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉक्टर निर्मोही फडके यांचे जगू मराठीचे रंगी या विषयावर व्याख्यान होणार आहे. पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी सोमवारी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी उपस्थित होते. ग्रंथदिंडी व पुस्तक प्रदर्शन. या पंधरवड्यात सोमवार 20 जानेवारी रोजी सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्राच्यविद्या संस्थेच्या सहकार्याने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्याचवेळी सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन पाहण्याची संधी मिळेल. पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश, रामायण, महाभारत यांचे खंड पाहता येतील. तसेच पुस्तक विक्रीचे स्टॉलही यावेळी ठेवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवार 20 आणि मंगळवार 21 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुले राहतील. महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या स्पर्धा. बुधवार 22 जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध, सुलेखन, हस्ताक्षर, शुद्धलेखन व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या पंधरवड्याच्या काळात शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रोफेसर प्रवीण दवणे यांचे व्याख्यान आणि समारोप. मंगळवार 28 जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल. त्यात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येतील. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्रोफेसर प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल. हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठीही खुले आहे. शासनाच्या सूचनेनुसार आपण 14 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या व्यापक प्रमाणात साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं, विविध स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे. याची सुरुवात 14 जानेवारीला काही नरेंद्र बल्लाळ सभागृहातून होते आहे आणि याच्यामध्ये आपण सगळे लोक सहभागी कसे होतील म्हणजे प्राध्यापक निर्मोही फडके यांचे जगू मराठीचे रंगी या कार्यक्रमाची सुरुवात होते. आपण काय करतो की नागरिकांसाठी किंवा मराठी भाषेवर प्रेम करण्यासाठी शुद्धलेखन स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, निबंध लेखन स्पर्धा आहे, असे विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार, कॅलिग्राफर अच्युत पालव यांची सुलेखन कार्यशाळी आपण आयोजित केली. त्यांच्या माध्यमातून आपण मराठीची जी अद्याक्षरं आहेत ते अद्याक्षर त्यांच्याकडून आपण कॅलिग्राफी करून त्याचं फ्रेम करून आपण महापालिका वास्तूमध्ये ते लावणार आहेत. त्याचबरोबर आपण इथे प्राचीन जे ग्रंथ आहेत, मग रामायण असेल, महाभारत असेल, तर त्याच्यापेक्षाही अजून कुठले प्राचीन ग्रंथ असतील तर प्राच्यविद्या संस्था जी आपली आहेत त्याच्या माध्यमातून, त्यांच्या समन्वयातून आपण इथे आपले जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील, साहित्यिक असतील, त्यांची साहित्य आपण या हॉलमध्ये आपण प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर आपण निबंध स्पर्धा, सुलेखन स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अनेक स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे. त्याला चांगले पुरस्कारही दिलेले आहेत. त्यांनी सगळ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. आणि ह्या पंधरवड्याचा समारोप 28 जानेवारी 2025 रोजी ह्याच सभागृहामध्ये होणार आहे. त्याआधी आपण प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रवीण दवणे सर यांचं मराठी
भाषेचं अभिजात सौंदर्य काय आहे याच्यावर आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्या व्याख्यानाने आणि नंतर पुरस्कार वितरणाने या पंधरवड्याचा समारोप होणार आहे. तर माझं सर्व ठाणेकरांना, मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये, या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं. पालिकेच्या शाळेनं काय आव्हान वगैरे यामध्ये सगळ्याच महापालिकेच्या शाळा सहभागी होणार आहेत, खाजगी शाळा सहभागी होणार आहेत. नागरिकांना आपण आवाहन करतोय, पत्रकारांनी यामध्ये सहभागी व्हावं, मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. असं सगळ्याच घटकांना जे मराठीवर प्रेम करत आहेत, मराठी संस्कृतीवर प्रेम करत आहेत, त्या सगळ्यांना आपण आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये. इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत, ज्या विनाअनुदानित शाळा, इंग्रजी सीबीएसई बोर्ड किंवा ICSE, तर याला पण तुम्ही काही केलं की याच्यामध्ये सहभागी आपण सगळ्याच शाळांना, म्हणजे ठाणे शहरातील सगळ्याच शाळांना सहभागी होण्यासाठी आपण विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की सगळ्याच शाळा याच्यामध्ये सहभागी होतील. त्याची नोंदणी कधीपर्यंत करायची आहे? आता नोंदणी आता ऑलरेडी आपण हे केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे की नोंदणी शेवटच्या क्षणापर्यंत ते सहभागी होऊ शकतात. त्यासाठी का शेवटी मराठी भाषेसाठी आपण काम करतो, त्यामुळे हा स्पर्धा जरी असली तरी ती मराठीसाठी आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सहभागी झालं तरी कुठलीही अडचण राहणार नाही. यासाठी ऑलरेडी आपण प्रेस नोटच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेलं आहे. सर, माझी एक सूचना आहे की व्यापारी बंधूंना पण तुम्ही महाराष्ट्रात मराठी माणसांशी मराठीत बोलायचा, नाहीतर तुम्ही शिकून घ्या कोणाकडून तरी, आणि महाराष्ट्रात राहतात तर तुम्हाला मराठी बोलता येईल. मी मगाशी तेच म्हटलं की महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठी हा पंधरवडा आहे आणि राज्य शासनाने हा पंधरवडा पूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि खास करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर हा पंधरवडा साजरा होतोय. तर मला वाटतं की सगळे मराठी याच्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतील.